तेलंगणात भीषण कार अपघात, नांदेडच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक, मयतामध्ये मायलेकासह नातीचा समावेश. उमराह यात्रा करून मायदेशी परतणाऱ्या आपल्या नातेवाईकांना आणण्यासाठी हैदराबादकडे जाणाऱ्या नांदेडच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. एका भीषण कार अपघातात नांदेड शहरातील एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतकामध्ये बाप-लेकीसह मयत व्यक्तीच्या आईचा समावेश आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास तेलंगणा राज्यातील तिल संगारेड्डी जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मौलाना मोहम्मद नदीम, त्यांची आई शमीमा बेगम आणि 4 वर्षाची मुलगी आनाबिया तस्किन यांचा समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मौलाना मोहम्मद नदीम हे अरबी शिक्षक असून नांदेड शहरातील बागवान कॉलनी मस्जिद कुबा गल्ली येथे आपल्या कुटुंबियासह वास्तव्यास आहेत. कुटुंबातील काही सदस्य उमराह यात्रेला गेले होते. यात्रा करून आज त्यांचे हैदराबाद येथे आगमन होणार होते. त्यांना आणण्यासाठी मौलाना मोहम्मद नदीम हे आई, मुलगी आणि भावांना घेऊन नांदेडहून कारने हैदराबादकडे रवाना झाले. संगारेड्डी जिल्ह्यातील बच्चूपल्ली परिसरात अचानक एक दुचाकी कार समोर आल्यानं ब्रेक मारण्याच्या नादात कार चालकाचे वाहनावरील कारवरील नियंत्रण सुटले आणि कार 3 वेळा पलटी होऊन दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात आई, मुलगा आणि 4 वर्षाच्या नातीचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील काही प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृत शमीमा बेगम या आंध्र महाराष्ट्र फ्रूट कंपनीचे आयुबभाई यांच्या वहिनी होत्या, तर मृत मौलाना मोहम्मद नदीम हे त्यांचे पुतणे आणि अनाबिया तस्किन ही त्यांची नात होती. मायलेकासह नातीचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत असून नांदेड शहरात शोककळा पसरली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अहमद शेख. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.